श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जीवनाच्या धावपळीत खऱ्या अर्थाने मौल्यवान जतन करण्यासारखी गोष्ट म्हणजे माणसाचं सृजनशील, संवेदनशील आणि संवेदनाक्षम व्यक्तिमत्व. आता मनुष्य देह कसा असला पाहिजे? खऱ्या अर्थाने मौल्यवान. आपल्या या देहाची किंमत किती आहे? विचार जर आपण केला, पैशाने मोजता येण्यासारखी आहे का? विचार आपणच केला पाहिजे, कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. मनुष्य देहाची किंमत किती आहे? पैशाने मोजता येईल का? लाख रुपये, करोडो रुपये नाहीये. परंतु आपल्या जीवनात धावपळ खूप असते. या धावपळीमध्ये आपण आपलं कार्य करत असतो. ते कार्य आपल्यालाच माहीत असतं. आपण आजच्या दिवसामध्ये उत्तम प्रकारे कार्य केलं का? आपल्या हातून वाईट तर कार्य घडलेलं नाहीये ना? आपण विचार करतो की नाही? आणि पाहणं तर गरजेचंच आहे. तर भौतिक गोष्टीपेक्षा मानवी भावना, कल्पनाशक्ती आणि इतरांप्रती सहानुभूती ही अधिक महत्त्वाची आहे. आपल्या मनातली भावना, त्याचप्रमाणे कल्पनाशक्ती. आपण कल्पना करत असतो, जसे आपण स्वप्न पाहत असतो. एक झोपेमध्ये स्वप्न पाहतो आणि एक जागेमध्ये स्वप्न पाहतो. परंतु झोपेमधले स्वप्न आपले कधी पूर्ण होत नाही. परंतु जागेपणी जे आपण स्वप्न पाहतो ना, ते पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो. त्यासाठी आपल्याला बघा, ज्या प्रकारे आपण विचार जर केला, इतरांप्रती सहानुभूती अधिक महत्त्वाची का? आपण इतरांना कमी लेखत असतो, परंतु जी लोक आपल्याला मानतात त्यांच्याशी आपण उत्तम प्रकारे बोललं पाहिजे. आपला स्वभाव कसा आहे हे लोकांना सुद्धा समजलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने मौल्यवान आपलं जीवन आहे ते जतन केलं पाहिजे. जतन करण्यासारखी गोष्ट आहे. जरी नाशिवंत देह असला तरी मिळालेलं आयुष्य सुख समाधानाने आणि आनंदाने कसं जगता येईल हे पाहणं गरजेचं आहे. आता आपण 100 वर्ष कुठे, बरोबर की नाही? पूर्वीच्या काळी बघा चालायचं 100च्या वरती मनुष्य देह उत्तम प्रकारे आहे. परंतु आता सांगू शकत नाही ना. काळाची बा उडी पडेला बा जेव्हा, तेव्हा सोडविना माये बाप. जशी आपली पुण्याई संपेल त्याप्रमाणे तो दिवस आपला लवकरच भरेल. मग कसं राहायचं आहे? समर्थ म्हणाले, सृजनशील, संवेदनशील आणि संवेदनक्षम. आता नवीन गोष्टी निर्माण करण्याची क्षमता, जसे की आपली कला असे, नवनवीन कल्पना असते. आता आपण जेव्हा शालेय शिक्षण घेत होतो ना, शाळेमध्ये सुद्धा आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या. एखादा वस्तू आपल्याला नवीन बनवायची, पहिला एक विषय असायचा, कार्यानुभव. बघा, विषय महत्त्वाचा नाही आहे, परंतु तिथे आपल्याला काहीतरी वस्तू बनवायला लागत होत्या की नाही? नक्कीच. त्या बनवायला तेव्हा आपल्याला कंटाळा यायचा. आपण आपल्या आईवडिलांकडून, मोठ्या व्यक्तींकडून आपण करून घ्यायचं. परंतु असं वाटतं की आता आपल्याला तो विषय हवा आणि ते जे काही फळं आपण बनवायचो, वस्तू बनवायचो,
उत्तम प्रकारे ना. बघा, मातीचा सीताफळ आपण बनवायचो, बरोबर की नाही? कारण का? उत्तम प्रकारे दिसण्यासारखा. अनेक प्रकारच्या मातीपासून मूर्ती तयार करायचो, मातीचा घर करायचो. दिवाळीमध्ये आपण बघा किल्ले बनवायचो, म्हणजे अनेक वस्तू बनवायचो. फक्त मातींपासून नाही तर बघा पेपर असेल, कागद असेल, त्यापासून सुद्धा अनेक प्रकारचे वस्तू आपण तयार करत होतो. नवनवीन जशी कल्पना येईल डोक्यामध्ये तसं आपण करायचो. कोणाचं तरी आपण पाहायचो आणि आपण ती पुन्हा कॉपी करायचो. परंतु संवेदनशील म्हणजे काय? आजूबाजूच्या परिस्थिती आणि लोकांच्या भावना समजून घेण्याची क्षमता. आपण जिथे राहत आहोत तिथली परिस्थिती, तिथलं वातावरण समजून घेणं गरजेचं आहे. लोकांच्या भावनांशी कधी खेळायचं नाहीये. तर प्रत्येकाने समजून घेण्याची क्षमता राखणं खूप गरजेचं आहे. आपण काय करत असतो माहिती आहे? तुलना करत असतो. ही व्यक्ती अशी, ती व्यक्ती तशी, हा व्यक्ती त्या ह्याचा, ती व्यक्ती त्या ह्याचा. असं नाही होत. आपण गट पाडतो, ह्याचा त्याचा आपण करत असतो, परंतु काही साध्य होत नाही. शेवटी आजूबाजूची परिस्थिती आणि वातावरण पाहता लोकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ना, हे आपण समजून घेतलं पाहिजे. लोक आपल्याला सांगायला येणार नाहीयेत, तर त्यातला प्रत्येक भाग आपल्याला समजण्यासारखा हवा आणि समजून घेण्यासारखा आपल्याला तो भाग समजला पाहिजे. ज्याप्रमाणे संवेदनक्षम इतरांच्या दुःखात किंवा सुखामध्ये सहभागी होण्याची आणि सहानुभूती दर्शवण्याची क्षमता. आपण इतरांच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग होतो, परंतु सुखदुःखाचा कार्यक्रम, जसं बघा कॉईन असतो, नाण्याला दोन बाजू असतात, तसा आपला देह आहे. जिथे सुख आहे, जिथे आपल्या सोयीसुविधा आहेत, तिथे आपला देह पहिला. परंतु दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बोलवलेलं आहे, परंतु तिथे आपण जात नाही. कारण का? इतरांच्या दुःखामध्ये सुद्धा आपल्याला तेवढं सहभागी व्हायचं आहे जसं आपण सुखामध्ये सामील होत असतो. असं का होतं? सुखामध्ये आपण प्रवास करत नाही आणि दुःखामध्ये बघा, विचार करा, आपण समजून घेतलं पाहिजे. आता जर दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होऊ, तेव्हाच आपल्यावर जर कधी संकट आलं, दुःख आलं, तर समोरची व्यक्ती आपल्यासोबत नक्कीच येईल. आणि फक्त आपण दुसऱ्यांच्या सुखामध्ये ज्यावेळी आपण जाऊ ना, आणि ज्या ज्या वेळेला दुःखाचे दिवस त्यांच्या वेळी बघा प्रत्यक्षपणे आपण जर गेलो नाही, तो लोक काय विचार करते, अरे जेव्हा सुखाचे दिवस असतात, काहीतरी मिळणार आहे हे पाहता आपण तिथे जात असतो. परंतु कोणाच्या भावनांशी कधी खेळायचं नाहीये. दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीये, वेळ पुन्हा पुन्हा बघा प्रत्यक्षात ते आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. आपण सुद्धा कार्याने, मेहनतीने, कष्टाने एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं आहे. जर पाहायला गेलं तर आपल्यामधली जी सहानुभूती आहे, म्हणजे काय, आपला जो स्वभाव असतो ना, तो इतरांना उत्तम प्रकारे दिसता यावा यासाठी आपण उत्तम प्रकारे वागणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकजण प्रत्येकाच्या जीवनामध्ये धावपळीत असतो, पण खऱ्या अर्थाने त्या धावपळीमध्ये
आपल्या देहाला किती किंमत आहे. आपला देह जरी मौल्यवान असला तरी जतन करण्यासारखं आपलं देह आहे. म्हणून मनुष्याने सृजनशील, संवेदनशील आणि संवेदनाक्षम राहणं गरजेचं आहे. त्यालाच तर खरं व्यक्तिमत्व म्हटलं गेलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.